प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच इतका छान आणि धमाकेदार दाखवलाय ना. म्हणजे सुरुवातीला अमृता ही घरातल्यांना तिची प्रेग्नन्सी खरी असल्याचं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही तिच्यावरती विश्वास टाकायला तयारच नसतं. त्याच वेळेस अमृता टोकाचं पाऊल उचलते आणि सुरा घेऊन आपल्या पोटावरती धरते. पण त्या क्षणी कावेरी तिचा हा प्लॅनसुद्धा उधळून लावते. आता मानने अमृताला घरात राहण्यासाठी परवानगी दिली आहे, पण अश्रित म्हणून. आणि सोबतच अमृताची गुपचूप प्रेग्नन्सी टेस्टसुद्धा करणार आहे यश. कावेरी विद्याच्या मदतीला अख्खं कुटुंब धावून आलंय. यशने स्वतः अख्ख्या कुटुंबाला एकत्रित आणत एका रात्रीत त्यांच्या ब्रँडच्या सगळ्या साड्या डिझाईन केल्या आहेत. पण त्यातच अमृताने दिलेल्या लाल धाग्यामुळे खूप मोठा गोंधळ उडणार आहे. कारण अमृताचा लाल धागा हा विद्या कावेरीचा घात करेल असं अमृताचं म्हणणं आहे. तर फॅशन शोमध्ये जाता क्षणी अचानकच मॉडेल्सने कावेरी विद्याच्या ब्रँडलाच विरोध केलाय. तेव्हाही त्यांच्या मदतीला धर्माधिकारी कुटुंबच धावून आलं आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे कावेरीची साथ द्यायला तयार होतील का? विद्याने डिझाईन केलेली साडी नेसून मॉडेलिंग करायला येतील का? त्यातच यश गुपचूप अमृताची प्रेग्नन्सी टेस्ट करणार आहे. मग तो रिपोर्ट काय असेल? अमृताचं पितळ उघडं पडेल? पाहणार आहोतच. त्यासाठी आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच कमेंटसुद्धा करा. यशचा अमृतावरती प्रचंड संताप होतो. तो तिच्यावरती मोठ्याने खेकसतो की उगाचच प्रेग्नन्सीचं खोटं नाटक करून तू घरात राहण्याचा प्रयत्न करतेस. पण पुन्हा ते शक्य नाही आहे अमृता, कारण तुझ्यामुळे आजवर आम्ही सगळ्यांनी खूप काही भोगले, पण आता नाही. तुला निघ म्हणलं नाही इथून. त्याचा आवाजाचा टोन इतका वरचा असतो की अमृता खरोखरच थोडीशी घाबरते. आता तर कावेरीसुद्धा तिच्या जवळ येत तिला खडसावते की अमृता, हे बघ, आमच्यावरती तुला धक्के मारून घराबाहेर काढण्याची वेळ आणू नकोस. पण इतक्यातच अमृताला चक्कर यायला लागते आणि मग काय, कावेरीचा नको तिथे चांगुलपणा उफाळूनच येतो. अमृता, काय झालं तुला? इकडे इकडे इकडे, तू ना इथे शांतपणे बस. हे घे, पाणी घे. अमृताला खडसावणं राहिलं बाजूला. कावेरी तर चांगले तिची सेवाच करायला लागले. अमृता तिचा हात झटकते. कावेरीने दिलेलं पाणीसुद्धा ती पित नाही, इतका माज. त्यानंतर यशच्या हातातून ती कागद हिसकावून घेते, म्हणजेच रिपोर्ट, आणि त्याचे इतके तुकडे करते, फेकून देते. घरातल्यांना ती म्हणते की माझा या घरात यायची अजिबात इच्छा नव्हती. जिथे माझा अपमान झाला तिथे मला यायचंच नव्हतं. पण मला तुमची आणि माझ्या बाळाची फसवणूक करायची नव्हती. तुम्हाला रिपोर्ट्स खोटे वाटतायत ना, म्हणूनच फाडलेत मी. जेव्हा अमृता खुलासा करते की या घराचा वारस वाढतोय माझ्या पोटात, तेव्हा मात्र धर्माधिकारी कुटुंबच हादरलेलं असतं. अमृता स्पष्ट धर्माधिकारी कुटुंबाला सांगते की तुम्हाला जर माझे रिपोर्ट्स खोटे वाटत असतील तर आत्ताच्या आत्ता डॉक्टरांना बोलवा आणि माझी प्रेग्नन्सी टेस्ट करा. माझी इथे यायची अजिबातच इच्छा नव्हती, तरीसुद्धा मी इथे आले. फक्त माझ्या बाळासाठी आले. मला तर आता जगायचीच इच्छा नाही आहे. मुद्दामच अमृता रडण्याचे नाटकं करून फक्त धर्माधिकारी कुटुंबाला गुंडाळण्याचा प्रयत्न करते. माझ्या बाळाला या जगात आणून काय सांगायचं आहे मी? सांगा ना, काय सांगू त्याला? की त्याच्या आईच्या एका चुकीमुळे तिच्या सासरच्याने तिला घराबाहेर काढलं, ती रस्त्यावर आली. त्याची आई इतकी मोठी दोषी आहे हे सांगायचं आहे का मी? आता तर मला जगायचंच नाही, म्हणून अमृता तडकाफडकी उठते आणि डायरेक्ट सुरीच आपल्या पोटाला लावते. तेव्हा सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. काकू अमृताला ओरडते की अमृता, अगं टाक तो चाकू खाली. सर्वजण खूपच घाबरून गेलेले असतात. अमृताला समजावण्याचा अतोनात प्रयत्न करतात, पण नाही. मा यावेळी हिच्या नाटकांमध्ये फसतच नाहीत. उलट त्या सगळ्यांना खडसावतात की कशाला विश्वास ठेवता हिच्यावर, काय नाही, सगळी नाटकं आहे तिची. हे बघ, तुला जर स्वतःला संपवायचं असेल ना तर बाहेर जाऊन, इथे माझ्या घरात नाही या, चल निघ घराबाहेर. तेव्हा कावेरी म्हणते की अमृता, मूर्खपणा करू नकोस. मला कळतंय की तुझ्या मनात किती राग आहे, किती द्वेष आहे. तू म्हणतेस ना तुला या बाळाला या जगात आणायचं आहे, मग तू त्याला मारण्याचा विचार कसं करू शकतेस? कुणी दिला तुला हा अधिकार? अमृता, तो चाकू खाली टाक. तेव्हा यमुना सुद्धा सांगत असते की ए अमृता, तुला कळत नाही का चाकू खाली टाक म्हटलेलं?
त्या क्षणी जेव्हा अमृताचं लक्ष यमुनाकडे असतं तेव्हाच कावेरी धावत येऊन अमृताचा हात जोराचा झटकते. तो चाकू तुर्ब जाऊन पडतो. यमुना पटकन तो आपल्या हाती घेते. मा अमृताला जा विचारतात की अजून किती त्रास देणार आहेस का तू आम्हाला आणि आमच्या घरच्यांना? तुझी नाटकं ना इथेच बंद कर आणि निघ माझ्या घरातून. मला चांगले ठाऊक आहे तू गरोदरपणाची फक्त नाटकं करतेस. पण आता या कावेरीला का पुळका येतोय ना अमृताचा खरंच कळत नाहीये. पुन्हा ती तोच मूर्खपणा करते. इतके दिवस मान्य केला, आता ही भया करायला लागली. डोळ्यांवरती आंधळी पट्टी बांधून ती मांना सांगते की मा, पण जर अमृता खरंच प्रेग्नंट असेल तर आपण नको असं करायला. ते बाळ आपल्या उदय भाऊजींचं आहे. तरीसुद्धा मा तळमळीने समजावण्याचा प्रयत्न करतात की अगं हिच्या नाटकांना फसू नका. इतके दिवस मी फसलेच होते, पण तुम्ही कशासाठी विश्वास टाकता हिच्यावरती? आता तर अमृताच्या या नाटकांना यशसुद्धा बोलतो. तोही तोच मूर्खपणा करतो जो कावेरीने केलाय. मांना समजावतो की मा, कावेरी अगदी बरोबर बोलतायत. आपण उदयदादाच्या बाळाच्या बाबतीत असं नाही निर्णय घेऊ शकत. तेव्हा मा यशवरतीच खेकसतात की अरे पण आपण हिच्यावरती विश्वास ठेवला आणि हिने नंतर अजून काही केलं तर? मांना ती भीती असते. पण यश म्हणतो की मा, तू काळजी करू नकोस. 24 तास CCTV सारखी हिच्यावरती मी नजर ठेवून असेन. आतापर्यंत ठेवून होतास ना? काय उघडलं अमृताचं तू यश? साधं बाबा. पण मा अमृताला शेवटची ताकीद देतात की ठीक आहे तू या घरात राहू शकतेस, पण फक्त उदयच्या बाळाची आई म्हणून, या घरची सून म्हणून नाही. तर मा आपला निर्णय बदलत सांगतात की तू या घरात बाळाच्या जन्मापर्यंत फक्त आश्रित म्हणून राहशील. तेव्हा यशसुद्धा अमृताला ताकीद देतो की अमृता, लक्षात येतंय ना मा काय म्हणते ते? जर तुझ्या हातून एक जरी चूक घडली ना तर तो दिवस तुझ्या या घरातला शेवटचा असेल. कारण त्या दिवशी मी स्वतः तुला घराबाहेर काढेन. तेव्हा मा सुद्धा तिला बजावतात पुन्हा पुन्हा की ही गोष्ट कायमचं लक्षात ठेवायची. आश्रितासारखंच या घरात राहायचं. चल निघ इथून. आणि अमृता तेथून तरातरा तिच्या रूमकडे निघून जाते. पण उदयला मात्र अचानकच त्याच्या मनातल्या भावना उफाळून येतात. यशला तो म्हणतो की माझ्यासाठी किती आनंदाचा क्षण आहे ना, पण ही परिस्थिती किती विचित्र आणि वाईट झाली. सर्वच जण उदयचीही मनस्थिती समजून घेतात. थोड्या वेळाने डॉक्टरांना बोलावलेलं असतं आणि यश उदय तिथेच अमृतासोबतच थांबलेले असतात. त्यावेळेसच इकडे बाहेर सर्वजण टेन्शनमध्ये असतात. म्हणजे यमुना काकू आणि मांना तर अमृताचं टेन्शन असतं, विद्या कावेरीला तर दुसरंच टेन्शन असतं. जेव्हा यश येतो तेव्हा मांना तो धक्कादायक बातमी देतो की डॉक्टरांनी कन्फर्म केलंय अमृता खरंच प्रेग्नेंट आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. यशचं लक्ष जातं ते कावेरी आणि विद्याकडे. त्या दोघेही खूपच अस्वस्थ दिसतात त्याला. यश विचार करतो की इतक्या टेन्शनमध्ये या दोघींना ही बातमी कशी द्यायची. पण अचानकच कावेरीचा फोन वाजतो आणि ती थोडीशी घाबरल्यासारखी दिसते. तिच्या मनावरती कसलं तरी दडपण आहे हे यशला जाणवतं आणि म्हणूनच यश कावेरीजवळ येऊन विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा कुठे कावेरी खुलासा करते की यश, विद्या वहिनीने बनवलेल्या ज्या साड्या आहेत ना त्या खराब झाल्यात आणि इव्हेंटसाठी दुसऱ्या साड्या द्याव्या लागणार आहेत. हे बघा यश, आपण तेही करू शकलो असतो, पण आपल्याकडे फक्त 15 तास उरले आहेत. म्हणूनच सतत त्या ऑर्गनायझरचा मला फोन येतोय. आम्ही ठरवलं होतं की या इव्हेंटमधून आम्ही माघार घेऊ, पण जर माघार घेतली तर 5 लाख रुपये फाईन भरावं लागेल. तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसतो. विद्या म्हणते की भाऊजी तेच तर, माझं त्यांना डोकंच चालत नाही आहे, काय करायचं. म्हणजे पूर्ण अख्खा दिवस 24 तास जर माझ्याकडे असते तर कदाचित आपण पुन्हा त्या साड्या बनवू शकलो असतो, पण फक्त 15 तास आहेत, पूर्ण नाही होणार काम. तेव्हा मा उठतात आणि नाराजी व्यक्त करतात की बघतेस ना पौर्णिमा, सकाळीच मी म्हटलं होतं की माझ्या घराला कुणाचीही नजर नको लागायला, पण ही अमृता घरात आली आणि सगळं वाईट घडायला सुरुवात झाली. तेव्हा विद्या आणि कावेरी दोघींच्याही डोक्यावरती टांगती तलवार असताना इतक्या वाईट परिस्थितीतून सुद्धा यश मार्ग काढतोच.
कावेरीला तो सांगतो की पार्टिसिपेशनमधून माघार घ्यायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा आश्चर्याने कावेरी विचारते की यश, कमी वेळ उरलाय, इतक्या वेळात आपण कसं सगळं मॅनेज करणार आहोत? यश कावेरीला समजावतो की हे बघा, अचानक जर तुम्ही माघार घेतली तर तुमच्या ब्रँडचं नाव खराब होईल कावेरी. तेव्हा यश मार्ग काढतो. विद्या म्हणते की शक्यच नाही आहे. यश विचारतो की पण विद्या वहिनी, जर काम 3-4 लोकांनी मिळून केलं तर काही होऊ शकतं का? तेव्हा विद्या म्हणते की माझ्याकडे 24 तास असते तर मी केलंही असतं. साड्या पूर्ण होणार नाहीत. ती तोच मुद्दा धरून बसते. पण यश समजावतो की नाही, अहो आपल्या घरात आहेतच की माणसं. मा आहे, त्यानंतर यामिनी आहे, पौर्णिमा काकू पण मदत करेल, मी आणि कावेरी, आणि तुम्ही तर आहातच की. म्हणजे यशने अख्खं कुटुंब कामाला लावायचं ठरवलेलं असतं. तेव्हा यमुना विचारते की मी? यश विचारतो की का, काही हरकत आहे का? काकू तर स्वतःच यमुनाकडून होकार देऊन टाकते, मी आणि यमी तर तयार आहोत. आता मानचा थोडा चेहरा पडलेला दिसतो, म्हणून कावेरी पुन्हा विचारते की तुम्ही आहात ना आमच्यासोबत मा? मा तशाच तोंड फिरवून निघून जातात. म्हणूनच यश कावेरीचा चेहराच पडतो. विद्या तर खूपच नाराज होते, पण यश समजावतो की तुम्ही असं खचून जाऊ नका, मी माशी बोलतो. आणि यश स्वतः माकडे जातो. तो विचारतो की मा, काय झालं? माझ्याकडून काही चुकलं का? अगं तू तर कावेरीवरती किती खुश होतीस, आणि आता मदत करायला का नको म्हणतेस? त्यावर मा म्हणतात की हे बघ यश, तिने अमृताच्या यमुनाच्या बाबतीत जे काही केलं त्यावर मी खुशच आहे. अरे म्हणून तर तिचा सून म्हणून स्वीकार केलाच आहे ना मी. पण बायकांनी घराबाहेर पडून व्यवसाय करावा या मताची मी नाही आहे. आणि या तर म्हणजे बायका कामामध्ये स्वतःला तर आता वाहूनच घेत आहेत, ते तर मला अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा यश विचारतो की मग पण प्रॉब्लेम काय आहे? त्याने खूप मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे ना? त्याच वेळेस मग आपलं मत स्पष्ट मांडतात की नाही यश, मी नाही मदत करू शकत. यश पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो की मग असं काहीच नाही होणार, म्हणजे व्यवसायामुळे घराकडे दुर्लक्ष नाही करणार त्या. तेव्हा मा म्हणतात की यश, मला दिसतंय स्पष्ट, तुला काय वाटतं की मी आता त्यांची मदत करावी? यश आपल्या परीने मानची समजूत घालतो की मा, कावेरी सून म्हणून त्यांच्या कर्तव्यात कधीच चुकणार नाही आहेत. आणि मला सांग की तू आणि पौर्णिमा काकूंनी आपला बिझनेस घरातून तर चालू केला होता ना मग? त्यावर मा रिॲक्ट होतात की हो यश, म्हणजे आम्ही चालू केला, पण आम्ही फक्त नमुना पाठवतो फॅक्टरीमध्ये. तू कधी स्वतः बघितलेस आम्हाला फॅक्टरीमध्ये आलेलं? व्यवसाय वाढवायचं काम तुम्ही केलंय. मात्र आता डायरेक्ट यशच्या जखमेवरच मीठ चोळतात. त्याला विचारतात की यश, एखादी स्त्री जर नोकरी करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी घराबाहेर पडली तर तिचं घराकडे दुर्लक्ष होतं, हे सगळं तू प्रत्यक्ष जवळून पाहिलेस, ते अनुभवलेस, आणि तरीसुद्धा तुला आता असंच वाटतं की मी सुद्धा या सगळ्यात मदत करावी? तरीसुद्धा यशचा निर्णय कावेरीच्याच बाजूने येतो. आणि साहजिक आहे, यशने कावेरीला पुरेपूर ओळखलेलं आहे, म्हणून तो मानना समजावतो की मा, कावेरी इतर मुलींसारखी नाही आहे, त्या त्यांच्या कर्तव्यात चूक नाही करणार, आणि म्हणूनच मी त्यांची साथ देतोय. मग तूही त्यांची साथ द्यायला हवी आहेस ना मा, आणि माझ्यावरती विश्वास आहे ना तुझा? हे बघ, मी काहीच चुकीचं नाही घडू देणार, यश मानना शब्द देतो. त्यानंतर रात्रीच्या वेळी सर्वच बायका या साड्या डिझाईन करायला घेतात. आता यमुनाला तर इतकी झोप लागलेली असते, तरीसुद्धा ते डोळ्यांची उघडझाप करत त्या कामामध्ये लक्ष घालूनच असते. काकू विचारत असतात की यमे, या टिकले ते छान दिसतील ना? तर कावेरीने पदराची जी डिझाईन केलेली असते ती विद्याला दाखवते. विद्या खूपच कौतुक करते. इतक्यात यश येतो आणि यश मनातच विचार करतो की इतकं टफ चॅलेंज किती आनंदाने ॲक्सेप्ट केले या दोघींनीही. फक्त आता त्यांना या कामात यश मिळू देत. जेव्हा तो कावेरीच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा ती मागे वळून पाहते. तरीही कावेरी टेन्शनमध्ये बोलते की विद्याताई, इतकी सगळी कामं बाकी आहेत, कसं होईल सगळं मॅनेज? तेव्हा यश त्यांच्या मनाले पुन्हा पुन्हा उभारी देतो. तो पुन्हा पुन्हा त्यांची ताकदच बनतो की होईल कावेरी, सगळं चांगलंच होईल.
कारण इमानदारीने काम करणाऱ्या माणसांची देव नेहमी साथ देतो. तेव्हा कावेरीला त्याचं म्हणणं पटतं. सर्वजण कामाला लागतात, पण काकू जेव्हा पाहते तर यमुना मस्त गाढ झोपलेली असते. यशला ती सावध करते. यश येतो, ब्रश घेतो आणि मुद्दामच यमुनाच्या कानात घालतो. आता ती डचकून जोराची किंचाळते आणि यशला एक धपाटा देते की यश, काय चाललंय तुझं? यश हसत म्हणतो की अगं दी, झोपली होती तू म्हणून तुला उठवलं. यश म्हणतो की आज झोपणं नॉट अलाउड. तेव्हा यमुना खेकसते की करते ना मी हे सगळं. तेव्हा यश म्हणतो की हो कर. पण इतक्यातच विद्या मोठ्यानेच किंचाळते की अरे देवा, लाल धागा संपला. तेव्हा काकू सांगते की अगं बघ विद्या, असेल त्याच्यात. तेव्हा विद्या रडकुंडीला येऊन सांगते की नाही आई, अहो लाल धागा खरंच संपलाय. म्हणजे ना मी आणायचं म्हटलं, पण मी विद्याला स्वतःचाच इतका राग येत असतो, त्यात यमुनाचं सुद्धा तिच्यावरती चिडचिड होते. घ्या, म्हणजे आम्ही इतका वेळ केलेली मेहनत आता पायात. एकतर माझ्या झोपेचं खोबरं झालंच आहे, पण यमुनासुद्धा इतकी रागावते. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका, मी बाहेर जाऊन बघतो. अमृता इतक्यात तिथे येतेच. त्यांचं बोलणं ती ऐकतच असते. तेव्हा यमुना विचारते की यश, डोक्यावर पडलायस का तू? पहाटेचे 3 वाजलेत. तुला आत्ता कोणतं दुकान उघडं दिसणार आहे? तेव्हा यश म्हणतो की तरीही प्रयत्न करतो ना. त्यावर कावेरी रिॲक्ट होते की यश, यमुनाताई अगदी बरोबर बोलतायत. आता कुठलंही दुकान उघडं नसेल. पण इतक्यातच अमृता विद्याला हाक मारते. सर्वांचं लक्ष तिच्याकडे जातं आणि सर्वजण थक्क होतात. अमृता त्यांच्या मदतीसाठीच येते. ती विद्याला सांगते की माझ्याकडे हा एक्स्ट्राचा लाल धागा आहे. पण आता घरातले सर्वजण तिच्यावरती पुन्हा चिडतात. कावेरी खडसावते की तू इथे काय करतेस? तेव्हा यशही सांगतो की तुझा इंटरफेरन्स आम्हाला नको आहे आमच्या कामात. काकूही म्हणते की तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही आहे. त्यावर यमुना म्हणते की नाहीतर काय, कशाला आलीस तू इथे? तेव्हा अमृता साळसूतपणाचा आव्हानात म्हणते की मी फक्त तुमची मदत करायला इथे आले. तेव्हा यश तिला पुन्हा खडसावतो की म्हटलं ना, तुझी मदत नको आहे आम्हाला. आणि तसंही तुझी मदत घेतली ना तर माननासुद्धा आवडणार नाही. तेव्हा अमृता पुन्हा नाटकीपणाच करते की मला कळतंय, जे घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय. पण मला तुमची मदत करण्याची एक संधी मिळाली. निदान माझ्या बाळाला तरी कळेल की त्याची आई फक्त चुकली आहे, ती तितकीही वाईट नाही आहे. यश कावेरी अमृताला तेथून जायला सांगतच असतात, पण विद्या नेमकी मध्ये माती खाते. विद्या त्या दोघांनाही सांगते की ऐका ना, म्हणजे तात्पुरतं वेळ मारून नेण्यासाठी आपण हा धागा घेऊयात ना. आणि यश कावेरीचं मत न विचारात घेता डायरेक्ट ते अमृताकडून धागा घेतेच. त्यावर अमृता रिॲक्ट होत म्हणते की खरं तर मला तुमची या सगळ्यांमध्ये मदत करायची होती, पण तुम्हाला ते अजिबात नाही आवडणार. येते मी सांगून ती तशीच निघून जाते. पण याच्याही मध्ये अमृताचे एक षडयंत्र असतं आणि त्यात विद्या फसते, पुन्हा मूर्खपणा करते आणि काफेल राहते. जेव्हा ती सगळ्यांवरती एक नजर फिरवते ना, तेव्हा सर्वच जण तिच्यावरती खूप चिडलेले असतात. पण विद्याला यावेळी मात्र तिचं काम होणं जास्त महत्त्वाचं वाटतं. कावेरी विद्या आपल्या कामाला लागते. तेव्हा यश कावेरीला डोळे मिचकावतो, कारण काम होणं जास्त महत्त्वाचं वाटतं त्यालाही. जेव्हा इकडे अमृता रूममध्ये प्रवेश करते तेव्हा स्वतःवरतीच नाराज होते. स्वतःलाच कोसण्याची फक्त नाटकं करते की का कोणी माझ्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे. मला इतका पश्चाताप होतोय, ते कोणालाच का दिसत नाही आहे? इतकी वाईट आहे का मी? पण दुसऱ्याच सेकंदाला ती इतकी विकृत हसायला लागते आणि मग म्हणते की वाईट नाही, याच्यावरही खूप वाईट आहे मी. विद्या, कावेरी, तुम्ही दोघी बिझनेसच्या नावाखाली खूप उडताय ना, पण मी दिलेलाच धागा तुमचा घात करणार आहे. माझ्या धाग्यामुळे तुमचा बिझनेस कसा बंद पडतोय ना, ते बघतच राहा तुम्ही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण तयारच झालेले असतात. तेव्हा कावेरी येते आणि विद्याला विचारते की तुम्ही दही फ्रीजमध्ये ठेवलेत ना? विद्या सांगते की हो. तिच्या अचानक लक्षात येतं आणि ती विचारते की आमटीचा गॅस तुम्ही बंद केलात ना? कावेरी सांगते की हो. आता कुठे तिच्या जीवात जीव येतो. तेव्हा पौर्णिमा काकू दोघींचंही कौतुक करते. मानना ती विचारते की वहिनी,
बघताय ना, दोघींनीही घराबाहेर पडण्याआधी सगळी कामं उरकलेत. त्यावर मा हसत म्हणतात की अगं पौर्णिमा, आपल्याला तेच तर अपेक्षित आहे ना. इतक्यात यश यमुना सुद्धा तयार होऊन येतात. यश विचारतो की निघायचं, पण कावेरीला आता मुलांची काळजी वाटते. इव्हेंटमध्ये जाणार तर आहेच, पण मुलांची काळजी कोण घेणार. आता ती जबाबदारी उचलते ती पौर्णिमा काकू. ती सांगते की मी चिकूला आणि दोन्ही मुलांना नीट सांभाळेन, तुम्ही काळजी करू नका. पण इतक्यातच अमृतामध्ये खोडा घालतेच. ती येऊन विचारते की मी पण येऊ का. सर्वांचा पुन्हा संताप होतो. आजचा भाग संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत फॅशन शोला सुरुवात होणारच असते आणि नेमकी कावेरीच्या ब्रँडचीच अनाऊन्समेंट होते. पण ज्या मॉडेल्स असतात त्या कावेरीची साडी नेसून मॉडेलिंग करायला स्पष्ट नकार देतात. त्यांचा विरोधच होतो. पण तेव्हाच यश पुन्हा मार्ग काढतो. घरातल्या सगळ्या बायकांना तो सज्ज करतो आणि त्यांचा ब्रँड जो आहे तो आपल्या फॅमिली करवेच त्या प्रेक्षकांसमोर आणतो. यश ज्या क्षणी कावेरीच्या नावाचे अनाऊन्समेंट करतो तेव्हा कावेरी पुढे येते. पण आता जजेस यशला प्रश्न विचारतात की तुम्ही फॅमिली थीम ठेवलीत, परंतु फॅमिलीमध्ये एक महत्त्वाचा मेंबर असतो, ते म्हणजे घराचे कुटुंब प्रमुख आई. त्या कुठे आहेत. आता कावेरीला साथ द्यायला येतील का. नक्की काय घडेल पाहणं मनोरंजक